होता. अरे तेव्हा बाया सांगायच्या आणि रडायच्या ते मग सांगत असेल ना बिल्डिंग मधल्या बाहेर. म्हणजे तिचं काय अंजना. हो काय अशी बोलली म्हणजे काय म्हणायचं? त्याला नाही कळलं, काय कळतं? आलो म्हणून हा दिंडोरीतून निघालोय. गेल्या 2 दिवसापूर्वी जी घटना घडली ती अतिशय दुःखद घटना होती. इंदोरे येथील जे कुटुंबीय दिंडोरी येथे एका स्नेहसंमेलनासाठी खाजगी क्लासेसच्या त्या ठिकाणी गेले आणि त्यानंतर जे क्लासेस संपले आणि क्लासेस नंतर घरी परतत असताना जो दुर्दैवी अपघात झाला. त्या अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आणि त्या 9 जणांची मृत्यूला हळहळ लावणारी घटना होती आणि या घटनेने संपूर्ण दिंडोरी शहरासह नाशिक जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्राचं हृदय पिळवटून निघालं. परंतु या कुटुंबियांना त्या घटनेनंतर या जो काही प्रकार घडला त्या विहिरीमध्ये त्या विहिरीसमोर असलेला रस्ता असेल हे सर्व एकंदरीत बघितलं तर या कुटुंबियांना वाटतं का आमच्या कुटुंबाचा एका कुणी व्यक्तीनं खूनच केला आहे. तरी या संदर्भात आपण या कुटुंबाशी संवाद साधणार आहोत. हे कुटुंब काय म्हणतं हे पाहणे तितकंच महत्त्वाचं आहे. काय सांगाल, जे आपल्या कुटुंबाची ही जी घटना घडलेली आहे अतिशय धक्कादायक आहे, परंतु जो काही प्रकार घडला अचानक झालं, तुम्हाला कधी समजलं याचं? आम्हाला 10 वाजून 25-30 मिनिटांनी कळालं. कोणी कॉल केला तुम्हाला? त्याच्या पाठीमागे आमचा चुलत भाऊ होता, त्यांच्या घरी घटना झाली. त्यांनी फोन केला होता मला. काय आणि सांगाल एकंदरीत काय नेमकं तुमच्या भावना त्यावेळेस काय झाल्या आणि तुम्ही बघितलं ते जागेवरती सर्व? हो, बघितलं ना. रस्ता तिथं सिमेंट चाललेला होता आणि बाजूला सगळा कच्चा रस्ता होता. कोणत्या प्रकारची आमच्या भावाची चुकी नसेल इथे गॅरंटी आम्हाला. आणि तो काय आत्ता पण गाडी चालवत नव्हता. कमसे कम 15-16 वर्षापासून गाडी चालवत होता. कोणत्या प्रकारचं पुढं आजपर्यंत गाडी लागली नव्हती त्याच्याकडून. पहिल्यांदा असं झालं. आणि कोणत्या प्रकारची कारवाई झाली नाही समोरच्यावर. हिर जरी बुजावली असेल पण मग प्रशासनाने ती हिर बुजूनच काय फायदा केला का? जो आजपर्यंत 9 जण गेले आमचेवाले, त्याच्यात कोणत्या प्रकारचा आजपर्यंत अजून गुन्हेगाराला अटक नाही, काहीच नाही. त्याच्यावर कोणत्या पद्धतीची कारवाई नाही. नेमका गुन्हा कोणावर दाखल केला पाहिजे, काय तुमची मागणी काय आहे? नेमकी विहीर मालकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. वीर मार्कावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मनुष्यवधाचा. आता तो रस्त्याचा जो प्रश्न आहे त्याची देखील काही तुमच्या नातेवाईकांनी वाटतं का? कॉन्ट्रॅक्टदारावर हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मग अशा पद्धतीने तुम्ही काही मागणी केली का कोणाकडे? अजून तर कोणापर्यंत काही गेलो नाही. आम्ही आता दुःखातच आहे, त्याच्यामुळे कोणापर्यंत गेलो पण नाही. एकंदरीत सर्व प्रकार घडला. आपण कुटुंबात किती जण राहता? आम्ही 12 जण राहत होतो. 12तून आमच्या घरातले 5 जण ते गेलेच. 5 जण. तुमच्या बंधूंचं आणि बंधूंचं कुटुंब? हो, आणि माझ्या 2 मुली. तुमच्या 2 मुली. मुली का कितवीच्या वर्गात शिकत होत्या? एक 7वीला होती आणि एक 5वीला होती. काय तुमच्या मुली काय छंद सांगत असतील तुम्हाला? लय हट्ट होता त्यांच्यावाला. भावाचं कुटुंब देखील होतं. तुमचं दुःख नक्कीच मोठं आहे, परंतु तुमच्या दुःखात संपूर्ण महाराष्ट्र एक हळहळून निघाला. या एकंदरीत घटना घडल्यानंतर तुम्हाला भेटण्यासाठी जे काही अधिकारी आले असतील त्यांना भरपूर जण आले. तक्रार मांडली का? आमदार आले भरपूर जण आले असे. पण मग ते बोलले आम्ही करू पण आतापर्यंत अजून तर काही झालेलं नाहीये. कोणत्या प्रकारचं कॉन्ट्रॅक्टदारावर गुन्हा दाखल नाही, काही नाही. कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल करायला पाहिजे. हो, त्यावेळेस जे सीओ होते त्यांच्यावरती देखील तुमच्या काही नातेवाईकांनी मागणी केली आहे? हो, ती पण झाली पाहिजे ना. गुन्हा दाखलच झाला पाहिजे. बाबा, तुमच्या कुटुंबातील आज तुम्ही आधार आहात, कुटुंबातील एक प्रमुख म्हणून तुमच्या कुटुंबावर हे मोठं दुःखाचं डोंगर कोसळलं. खूप तुम्ही वाईट सर्व परिस्थिती धार्मिक झाली. घरातील कुटुंबीय. खूप वाईट परिस्थिती झाली. पण आहे ना, जो विहिरीवाला आहे खुद्द आज तो तिथं 2-3 घटना होईल, गायी पडेल, नगरपालिकेचे अर्ज सुद्धा जायलेत.
मोटरसायकली जाईल ती पहिल्यांदा त्याला आदेश देईल होता विहिरीच्या मालकाला विहीर बुजवायचा. तो काही बुजवायला जाईल नाही, कारण ते मोठे लोक असताना दबाव आणून ती आज पोत बुजवल्या गेली नाही. आज आमची एवढी घटना झाली, आमच्यावर डोंगर कोसळला तेव्हा तो खाईनं दबाव दिला तेव्हा ती विहीर बुजवली. पहिली जर बुजवली जर असती तर आज ही घटना तिथं झाली नसती. ही जरूर कारवाई झाली पाहिजे. ती खून का बदला, खून झाला पाहिजे. आजही पण तुम्हाला वाटतं का दबाव येतो ह्या हा दबाव येऊ राहिला ना. आज पोत याच्यावर दबाव नाही तर माणूस आहे ना लगेच जेलमध्ये पाहिजे होता इतके दिवसात. एखादा गरीब जर असता तर त्याला लगेच अटक झाली असते. या पैशावाला माणूस असताना त्याला अटक झाली नाही. म्हणजे आजकाल आहे ना पैसे मागं लोक धावतात. या गुन्हा दाखल जरूर झाला पाहिजे. त्याच्या माणसाच्या जीवापेक्षा पैशाला महत्व देऊ राहिले आजकाल. तुम्हाला तुमच्या कुटुंब गेलं, शासनाने मुख्यमंत्र्यांनी तुमच्या कुटुंबातील व्यक्तीला 5 लाख रुपये मदत केली आहे. हे तुम्हाला हे 5 लाख रुपये लायकीचे माणसं नाही आहेत आमचे. आज तुम्ही पैसे द्याल पण आज आमचं एवढं कुटुंब कोसळलं गेलं. आज आमच्या हातातलं काम घेणारे माणसं गेले. तुम्ही आज 10 कोटी द्याल, 20 कोटी द्याल, त्याचा फायदा नाही आज आम्हाला. नक्की माणसं परत येणार का आमचे कधी? आज आमच्या हातातले आम्ही म्हातारे झालो, आमच्या हातातले काम घेणारे माणसं गेले. आज आम्हाला बसून खाणारे माणसं, तुमचा आधार गेला. आमचा आधार तर गेलाच गेला पण आज आम्हाला ते बसून खायला घालणारे माणसं होते ते गेले. आज आम्हाला शेतीत उभं राहावं लागणार आहे. आमच्या बारीक बारीक 2-3 बच्चे त्यांच्याकरता आम्हाला, एक मुलाकरता आम्हाला थोडंसं करावं लागणार आहे. तुम्ही आजोबा आहात, तुमच्या नाती हा. आणि तुमचा नातू, आमची नाती- सूनबाई गेली, नाती- आमचा मुलगा नाती गेला, गेल्या. आमच्या 3 नाती गेल्या. तुमच्या किती- मांडीवर तुम्ही नातीला मग खेळवलं होतं. काय इकडून सांगता तिकडं येईल आम्हाला तुला? किती मजा वाटायची घरामध्ये. आज आमच्या घरात अंधार पडले. हं? तुम्ही हे शासन करा, जरूर करा. खून का बदला खून, दुसरं काही पाहिजेत नाही आपल्याला. गुन्हा विहिरीवाल्यावर गुन्हा झाला पाहिजे, त्याला सज्जा झाली पाहिजे. नाही तर एखादा गरीब जर असता तर तुम्ही इतके दिवसात लगेच नेऊन टाकला असतं जेलमध्ये. आता ह्या मोठा माणूस आहे, तुम्ही का नाही नेऊन टाकते? हं? रस्ता ही कारवाई ही जरूर झाली पाहिजे. त्याच्यावर जो कॉन्ट्रॅक्टदार आहे त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. रस्ता थेट विहिरीत जातो. विहिरीतच जातो तो. ह्या बाजूना रस्ता येतो, विहिरीतच जातो. ह्या बाजूना रस्ता येतो. पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूना रस्ता येऊन तिडच का अटकावला कॉन्ट्रॅक्टदारानं, त्याची सुद्धा चौकशी सरकारनं ही घेतली पाहिजे. ती स्थानिक ठिकाणी हा. सांगण्यात येतं हे का रस्ता हा पूर्ण होता परंतु स्लॅब टाकून विहीर ह्या बुजवली नाही, आणि ह्या रस्ता मोठा बुजवला. माणूस असल्यामुळं ती विहीर बुजवल्या गेली नाही कॉन्ट्रॅक्टदारानं. आज किती 15 का 20 वर्षाचा काळ निघून गेलाय. त्या टायमाला अर्ज दिला होता. गाय पडल्या त्या टायमाला अर्ज दिला होता कोणी, आणि मोटरसायकली पडल्या त्या टायमाला अर्ज दिला होता. पण नगरपालिकेवाल्यानं वर ते मोठ्या माणसानं दबाव आणून ती विहीर बुजल्या गेली नाही. अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई झाली पाहिजे. ते कॉन्ट्रॅक्टदारावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. ते कारण त्यानं दोन्ही रस्ते आणून तिडच लॉक केले. दोन्ही पहिले जर रस्ते ती विहीर बुजून तो रस्ता जर व्यवस्थित केला असता तर आज ही घटना झाली नसते. बरोबर आहे. आज तुमचं कुटुंब एका आमचं निष्काळजीपणामुळं आमचं हे कुटुंब उद्ध्वस्त झालं. आज याच्यावर तुम्ही हात जोडून विनंती, ही कारवाई झाली पाहिजे. ती मोठा असो माणूस, वयानं मोठा असो किंवा पैशानं मोठा असो, पण त्याच्यावर ही कारवाई झाली पाहिजे एवढी हात जोडून विनंती. नक्कीच. काय नाव तुमचं? रमेश बाळूदर गोडे. तुमच्या कुटुंबातील हे 20 सदस्य आहे, 9 सदस्यांचा हो. मृत्यू झाला. एकंदरीत हे घटनाक्रम तुम्ही बघितलाच असेल. हो. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं म्हणजे आमचे ना भरपूर वाईट वाटतं आम्हाला. माझा 3 नंबरचा भाऊ होता तो, आणि माझ्या भावाच्या त्या 3 मुली होत्या. माझी भाऊजाई होती 3 नंबरची. पण अशी गुन्हा असं झाल्यामुळं आम्हाला इतकं वाईट वाटलं का विचाराच्या माप वाईट वाटलं तर वाटलं, पण जो समोरचा जो व्यक्ती 3 घटना घडून सुद्धा त्यानं काहीच केलेलं नाहीये. आणि आमचे म्हणणं असं आहे का बा त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, पण त्याला सजा जन्मठेपच झाली पाहिजे. आमची एवढी इच्छा आहे. जन्मठेपेची हा. शिक्षा झाली पाहिजे. जन्मठेपेची शिक्षा. दाखल झालेला नाही. अहो कोणीच काही वीर कसलीच मार्गावरती- चौकशी नाही केली. आम्ही वीर तिथं समोर होतो तर कोणी आलेलं नाही, कोणी गेलेलं सुद्धा नाही तिथं. म्हणजे असं कसं कायदा का असा कसा कायदा चालतो?
हा सर्व प्रकार क्लासमधून सुटल्यानंतर घडलेला आहे. तरी रस्ता समोरच्या बाजूनं, मागच्या बाजूनं रस्ता थेट विहिरीत येतो. या सर्व एकंदरीत चित्र बघितलं तर अहो, किती विहिरीचं धक्कादायक आणि असं रस्त्याचं वाटतं. अंतरच किती? धक्कादायक 2च फुटाचं वाटतं. अंतर आहे फक्त. 2च फुटाचं अंतर आहे. यावरती कारवाई कोणावर झाली पाहिजे? रस्त्या- विहिरीवाल्यावर झाली पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्टदारावर झाली पाहिजे. रस्त्या रस्ता कॉन्ट्रॅक्टदार आहे ना, त्याच्यावर झाली पाहिजे. आणि जो विहिरी जो मालक आहे त्याला ही जन्मठेप सजा झालीच पाहिजे वीर मालकावर. विहीर मालकावर. एकंदरीत जर घटना घडलेली आहे, या घटनाक्रमामध्ये काहीतरी आश्चर्यजनक गोष्ट वाटते. त्यामध्ये महत्वाचं म्हणजे रस्ता आणि विहीर. काय सांगाल याच्याबद्दल? आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्षात ज्यावेळेस पाहणी केली, एकतर तो लेआउट मंजूर करताना नगरपालिकेने तो जो प्लॅन मंजूर केला किंवा तिथे येणे केला, त्यावेळी त्यांनी ती विहीर बुजवायला पाहिजे होती किंवा ती विहीर असताना तिथं त्यांनी ते प्लॉट पाडायला नव्हते पाहिजे किंवा तिथं बांधकामाला परवानगी दिली नव्हती पाहिजे. दुसरी गोष्ट मेन म्हणजे त्यांनी कोणत्याही प्रकारची त्या ठेकेदाराने म्हणा किंवा नगरपालिकेने म्हणा किंवा त्या विहिरीच्या मालकाने कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नाही. कारण की त्या विहिरी मालकाला त्या विहिरीपासनं उत्पन्न होतं. तो कमीत कमी त्या विहिरीपासनं एक 50,000 ते 60,000 रुपये मासिक उत्पन्न घेत होता. त्या विहिरीतलं पाणी तो दिंडोरी तालुक्यामध्ये टँकरनी पुरवत होता. आज एक टँकर 2,000 रुपयाला जातो. रोज 2-3 टँकर विकले तरी तो 6,000 रुपये रोजचे कमवत होता. 6,000 ते 7,000 रुपये कमवत होता. त्याच्यामुळं त्यांनी प्रशासनाला हातात धरून ती विहीर तशीच ठेवलेली होती. त्याला लोकांच्या जीवाशी देणं घेणं नव्हतं. त्याला पैसा कसा मिळेल त्या विहिरीपासनं, ते इन्कम त्यांनी पाहिला. आणि याच्यामध्ये नगरपालिकेचे अधिकारी म्हणा, कर्मचारी म्हणा आणि तिथला स्थानिक नगरसेवक जो आहे, यांचा काहीतरी साठालोटा असल्याशिवाय ती विहीर त्यांनी बुजवली नाही, ती तशीच ठेवली. आमचं म्हणणं असं आहे, दिंडोरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांना आमची नम्र विनंती आहे, की साहेब आज आम्ही शांत आहोत. दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आमच्याकडे पाहुणे येत आहे. आम्हाला वेळ नाही आहे. पण त्या व्यक्तीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय तुम्ही सांगताय, पण त्या व्यक्तीवर कलम 304, 336, 337, 338, 268 आणि 283 याप्रमाणे हे 5 कलम त्या व्यक्तीवर लागलेच पाहिजे. जर तुम्ही त्या व्यक्तीवर हे कलम लावले नाही, तर नाईलाजाने आम्हाला सर्वांना कोर्टामध्ये विनंती करून CRPC 156/3 यानुसार आम्हाला कोर्टाला विनंती करावं लागेल. आणि जे तपास अधिकारी आहे त्यांनाही आम्हाला त्याच्यामध्ये घ्यावं लागेल. त्यांचीही तक्रार आम्हाला कोर्टाकडे करावं लागेल. आणि त्या व्यक्तीवर तुम्हाला अजून काही व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्याची अपेक्षा आहे हो, का? त्या ठिकाणचे CO जे आहे, CO झोपलेले आहेत का? जर एवढ्या मोठ्या दिंडोरी पंचायत समिती आहे, तिथले CO ते झोपलेले आहे का? त्यांना कळत नाही का? ग्राउंड लेवलला ते काम करत नाही याचा अर्थ आहे. त्यांना फक्त तिथल्या आर्थिक देवाणघेवाणीशीच संबंध आहे, असं याच्यातनं निष्पन्न होतं. एवढ्या मोठ्या परिसरात, एवढ्या दिंडोरी तालुक्यामध्ये एवढी रस्त्याच्या कडेला विहीर आहे, रस्त्याच्या मधोमध विहीर आहे, तरी त्यांच्या लक्षात येत नाही. आणि त्या ठिकाणी त्यांनी रस्ता केलेला आहे. तो रस्ता मंजूर करत असताना त्या प्लॅनमध्ये त्यांना ती विहीर दिसते. मग तरीही त्यांनी तो रस्ता त्या विहिरीपर्यंत आणून सोडला. मग याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ तिथले जे ज्युनियर इंजिनियर आहेत बांधकाम विभागाचे, एवढा सर्व प्रकार घडला, त्यामध्ये तुमच्याच कुटुंबातील फिर्यादी हे केलेले आहे. तर एकंदरीत याकडे बघायचा दृष्टिकोन तुम्ही काय सांगाल? नाही, फिर्यादी आमच्या ह्याच्यातले म्हणजे अजून फिर्याद घ्यायला आमच्या लोकांना बोलणे, फक्त ही खबर दिलेली आज. हां, खबर म्हणून ठेवलेली आहे. त्याचे पेपर पण आमच्याकडे आले. त्यांनी फक्त खबर घेतलेली आहे. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आमचा भाचा आहे, शरद दात्रक म्हणून, त्याला त्या ठिकाणी बोललो आणि त्याच्याकडनं ती फक्त खबर घेतली. अजून आम्हाला केसचा नंबर मिळालेला नाही किंवा त्यांनी कोणते कोणते कलम लावले ते आम्हाला अजून कळालेले नाही. आम्हाला कळायला पाहिजे. कमीत कमी त्यांचे पोलिस घरी येऊन त्यांनी आम्हाला माहिती दिली पाहिजे, नातेवाईकांना माहिती दिली पाहिजे, की या ठिकाणी आम्ही त्यांच्यावर FIR दाखल केलेली आहे किंवा त्यांना आम्ही अटक करणार आहोत किंवा ते फरार आहे. असं काहीच कळत नाही. तो माणूस उजळ माथ्याने फिरतोय. तो माणूस ABP माझा, त्याच्यानंतर पुढारी न्यूज या सर्व चॅनलला तो विहीर मालक, तिथला स्थानिक नगरसेवक हा मुलाखत देतोय. आणि आज जर त्या माणूस जर पोलिस म्हणत असेल, की तो माणूस आम्हाला मिळून आला नाही, आज 4 दिवस झाले घटना घडून, त्या माणसाला अटक का होत नाही? म्हणून आमची विनंती आहे. मिळून आला नाही या संदर्भात माहिती तुम्हाला कोणी दिली? या संदर्भात आम्ही आज पोलीस स्टेशनला फोन केला असता लँडलाईन नंबरवर, तर त्यांनी आम्हाला सांगितलं. आम्ही त्यांना विचारलं, की सदरच्या आरोपीला अटक केली का? त्याने तुम्ही प्रत्यक्षात या, आमच्याशी बोला. आम्ही त्यांना 3 दिवसापासून फोन करतोय लँडलाईन नंबरवर,
पण आमच्या कोणत्याही प्रकारे ते फोन उचलत नाही. आमचेच तर काय, पण पत्रकारांचे फोन उचलत नाही. स्वतः गृहमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये दखल घेऊन तुमच्या कुटुंबाच्या या दुःखात सहभागी झाल्याची स्टेटमेंट देखील दिली. मग एकंदरीत हे चित्र असं संशयास्पद वाटत नाही का तुम्हाला? नाही, हे एकदम बरोबर आहे ना. संशयास्पदच आहे ना हे. त्या धनदाडग्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करताय. ज्या अर्थी या ठिकाणी पालकमंत्री येऊन गेले, झिरवाळ साहेब येऊन गेले, आमदार बगरे साहेब खासदार बगरे साहेब येऊन गेले. काल आमच्याकडे हिरामण खोसकर साहेब येऊन गेले, आमदार इगतपुरीचे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, जर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही, तर मी तुमच्या सर्व नातेवाईकांच्या सोबत राहील आणि वेळ पडली तर आपण आंदोलनही करू आणि वेळ पडला तर हा विषय मी विधानसभेत मांडल्याशिवाय राहणार नाही आणि योग्य कारवाई केल्याशिवाय मी तरी शांत बसणार आहे, असं आम्हाला आमदार हिरामण खोसकर साहेबांनी शब्द दिलेला आहे. एकंदरीत सर्व आहे प्रशासनाने तुम्हाला आर्थिक मदत केली, परंतु आर्थिक मदत केली आहे, पण याच्यात प्रशासन पाहिजे तितकी दखल घेत नाही असं तुम्हाला वाटतंय? नाही, बरोबर आहे ना. आता काय झालं, की सर्व मंत्रीगण इथे येऊन गेले, ते भेटून गेले, त्या ठिकाणी घटनास्थळावर आले. पण आता इथं पाठीमागं काय चालू आहे हे त्यांच्यापर्यंत अजून पोहोचत नाहीये. मी तर सांगतो जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यात वैयक्तिक लक्ष घातलं पाहिजे. डोळे झाकपाना करताय. डोळे झाकपाना करताय असं काय एकंदरीत वाटतं. यांना असं वाटतंय, की नातेवाईकांना आपण 5-5 लाखाची मदत जाहीर केली म्हणजे आपला विषय संपला, नातेवाईक शांत झाले आणि त्या माणसाला कळत होतं तो राजकारणी, त्याच्या घरामध्ये काहीतरी नगरसेवक आहे, नातेवाईक नगरसेवक आहे, दिंडोरीमध्ये त्यांचं चांगलं प्रस्थ आहे. याला कुठेतरी घाबरून आपल्या मतदानाला कुठेतरी फटका पडेल, असं एकंदरीत तिथल्या जर आमदार खासदारांना जर वाटत असेल, तर ते अतिशय चुकीचं आहे. म्हणजे 9 लोकांचा जीव गेल्यानंतर जर हे आपलं फक्त राजकारणाशी जर खेळत असेल, तर निश्चित आम्ही सर्व नातेवाईक एकत्र आल्याशिवाय राहणार नाही आणि योग्य ते कारवाई आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही भले आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत जरी जावं लागलं नातेवाईकांना, तरी आम्ही जाण्याची तयारी आहे. आपल्या कुटुंबावर कोसळलेला हा डोंगर याच्याबरोबर गेल्या 20 वर्षात दिंडोरी तालुक्यामध्ये 120 ते 125 जणांचा बळी फक्त पाण्यात गाडी गेली, पाण्यात कार गेली याच्यामुळे झालेला आहे. तरी आजपर्यंत एकाही घटनेकडे गांभीर्याने प्रशासनाने बघितले नाही आणि आज तुमची देखील एक घटना घडलेली आहे. प्रशासन यापुढे असंच वागेल असं तुम्हाला वाटतं का? हो, प्रशासन आता इथून पुढे तेच वागणार आहे. प्रशासन झोपलेलं आहे. त्या प्रशासनाला जागं करणारा इथं आमदार नाही, खासदार नाही, त्यांचं वचक त्यांच्यावर राहिलेलं नाहीये आणि पोलीस प्रशासनावर सुद्धा त्यांचं वचक नाही. आम्हाला तर असं वाटतं. घटना घडून जर 4 दिवस झाले आणि तो माणूस जर अटक होत नसेल, त्याला जर त्या मनुष्यवधाच्या गुन्ह्यामध्ये तुम्ही जर अटक करू शकत नसाल, तर याचा अर्थ आम्ही लोकांनी काय समजायचं? याचा अर्थ असा आहे, की पोलिसांना असं वाटतंय, राजकारणी लोकांना असं वाटतंय, की आमच्या ह्या लोकांना ₹5,00,000 दिले म्हणून आम्ही शांत झालो. त्यांचं म्हणणं तिथपर्यंत ठीक असेल, पण आम्ही शांत नाही. आमच्या घरी आजही पाहुणे चालू आहे. त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येकाला भेटीगाठी द्यायच्या आहे. लोकं लांबून येत आहे भेटण्यासाठी. म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आजपर्यंत चक्कर मारला नाही. आम्ही कुठं जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो नाही. पण आम्ही आमचं दशक्रिया विधीचा कार्यक्रम, 13व्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही नक्की तिकडे जाणार आहे. आणि जर आम्हाला त्यांनी दिलेल्या एफ-आय-आरमध्ये जर कलम 304, 336, 337, 338, 268, 283 जर लागू नसेल, तर नाईलाजाने आम्हाला CPRS 156/3 IPC कलम हे त्या ठिकाणी आम्हाला कोर्टात अर्ज करून त्या अनुषंगाने आम्हाला हे कलम त्यांच्याकडनं लावून घ्यावं लागतील. कोर्टाकडून तुम्ही कारवाईची मागणी हो, कोर्टाकडनं आम्ही मागणी करणार ना. कोर्टाकडनं आम्ही मागणी करणार. जर आम्हाला यांच्याकडनं पोलिसांकडनं स्वतः न्याय नसेल भेटत, हां, पण मग त्यावेळेस जो तपासी अधिकारी जो असेल, मग त्यावेळेस आम्हीही त्या तपासी अधिकाऱ्याला त्या कोर्टामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही. स्वतः यामध्ये जिल्हा अधिकारी असेल, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असतील, त्याच्यामध्ये सहभागी आहे. तरी जर एवढं गांभीर्य तुम्हाला वाटतं तर गांभीर्य नाहीये. याच्यात काही थोडं संशय नाही, इथं इथं तो CO जो आहे, तो इतका निडरलेला माणूस दिसतोय. घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी कोणतं बॅरिकेडिंग नव्हतं, काही नव्हतं. त्या ठिकाणी बघणाऱ्यांची गर्दी इतकी होती, की दुसऱ्या दिवशी सकाळी तिथं कोणी त्या विहिरीत पडेल का? याचं सुद्धा गांभीर्य त्या माणसाला जर नसेल, तर असा अधिकारी काय कामाचा? आणि त्या अधिकाऱ्याच्या घरातला जर कोणी गेला असतं, तर आजपर्यंत दिंडोरी पोलीस स्टेशन म्हणा किंवा सगळी यंत्रणा इतकी भयानक परिस्थितीमध्ये कामाला लागले असेल. आम्ही खेड्यात राहतोय. याचा अर्थ असं त्यांना असं वाटतंय, की ह्या लोकांना काहीच माहीत नाही. बे आम्हाला कायद्याचं ज्ञान इतकं आहे. आमच्याकडे पण कायद्याचे पंडित आहे. पण आमचं फक्त एकच मजबुरी आहे, की आमच्याकडे जे पाहुणे येत आहे, त्यांना आम्हाला वेळ द्यावा लागतोय. सर्व लांबून-लांबून येत आहे. त्याच्यामुळे आम्ही शांत बसलोय आणि जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागितलाय. तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे बी तो अहवाल ज्यावेळेस जाईल, आम्ही त्यांनाही विचारणा करणार आहे. त्या अहवालामध्ये त्यांनी काय केलंय? आणि मग आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र देणार आहे, की तुम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा. CO वर, त्या ठेकेदारावर कारवाई करा.
त्या विहिरी मालकावर कारवाई करा. आज 4 दिवस झाले तो मोकाट फिरतोय आणि नाही झालं तर शेवटी आम्हाला न्यायदेवतेकडे न्याय मागावा लागेल. कोर्टामध्ये आम्ही सर्व मिळून जाऊ, त्या ठिकाणी अर्ज करू आणि कोर्टाला आम्ही विनंती करू, की याच्यामध्ये जो तपासणी अंमलदार आहे किंवा अधिकारी त्यांनी जो हलगर्जीपणा केला या तपासामध्ये, त्यांनी योग्य प्रकारचा तपास केला नाही. म्हणून त्याही व्यक्तीला ह्या गुन्ह्यामध्ये ओढण्यात का येऊ नये ही पण विचारणा आम्ही कोर्टाला करणार. नक्कीच. नक्कीच. आपण बघू शकता एकंदरीत जे सर्व घटनाक्रम आहे यामध्ये बघायला गेलं तर ही गोष्ट धक्कादायक आहे, दुःखद आहे. कुटुंबावर जरी आज दुःख आहे, परंतु कुटुंबाला वाटतं याबरोबर कोणाच्याही कुटुंबावर असा प्रसंग ओढवू नये. त्याकरता आजच ज्या व्यक्ती या गुन्ह्यात जबाबदार आहे त्या व्यक्तीवर तर कडकात कडक कारवाई करावी, त्यांना शासन करावा अशी मागणी ह्या दुःखद कुटुंबियांच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन सुरेशसह अमोल जाधव, नवभारत, नवराष्ट्र, नाशिक.